रत्नागिरीमध्ये रेल्वे स्थानकातील छताचा भाग कोसळलेला आहे। मुसळधार पावसामुळे 50 ते 60 फुटांचा भाग कोसळलाय। कोट्यावधींचा खर्च करून इथं सुशोभीकरण केलेलं होतं, मात्र निकृष्ट कामाच्या दर्जाबाबत आता प्रवाशांमध्ये संताप निर्माण झालाय। मुसळधार पावसामुळे 50 ते 60 फुटांचा भाग कोसळलेला आहे। कोट्यावधींचा खर्च करून इथं सुशोभीकरण केलेलं होतं, मात्र आता या सुशोभीकरणाच्या दर्जासंदर्भात एक मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित राहतंय। निकृष्ट काम करण्यात आलं होतं का असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। रत्नागिरी रेल्वे स्थानकातील छताचा भाग कोसळलाय। याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आहे, पाहूयात। रत्नागिरीत पडलेला मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा याचा फटका जो आहे तो रत्नागिरी रेल्वे स्थानकाला बसलेला आहे। रत्नागिरी रेल्वे स्थानकातील पार्किंगचा जो बहुतांश भाग आहे तो खाली कोसळलेला आहे। जवळपास 50 ते 60 फुटांचा जो भाग आहे तो कुठेतरी कोसळलेला आपल्याला पाहायला मिळते। रत्नागिरी हे स्थानक जे आहे कोकण रेल्वे मार्गावरचं महत्त्वाचं स्थानक आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वर्दळ देखील असते। मात्र काल सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे याचा बहुतांश भाग जो आहे तो कुठेतरी कोसळल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते। सार्वजनिक बांधकाम विभागानं या कामाचं कंत्राट जे आहे ते ज्ञाती कंपनीला दिलं होतं आणि या ज्ञाती कंपनीच्या निकृष्ट कामाचा जो दर्जा जो आहे तो आपल्या या ठिकाणी आपण पाहताय की बहुतांश भाग या ठिकाणी कोसळलेला आहे। आता कुठेतरी डागडुजी करण्याचं काम हे आता ज्ञाती कंपनीकडून सुरू आहे। मात्र 2 वर्षापूर्वीच या रेल्वे स्थानकाचं नूतनीकरणाचं काम झालं होतं। गेल्या वर्षी देखील बहुतांश भाग जो आहे तो पडला होता। त्यात काही ठिकाणी जी गळती देखील लागली होती आणि आता या ठिकाणी